तरी देखील त्यांना अंतर्गत शत्रू प्रत्येक ठिकाणी असतात. आपण नोकरी करतो किंवा आपण व्यवसाय, तिथे अंतर्गत शत्रू असतातच. हितशत्रू म्हणा त्यांना आपण, तशा प्रकारचे तर होतेच. तर अशा प्रकारच्या काही लोकांच्या मुळे त्यामध्ये बाजी घोरपडे होते. अशा काही लोकांच्या मुळे तिथे शहाजीराजांना बंगलोरला गाफील अवस्थेत असताना त्यांना कैद झाली. वजीर मुस्तफा खान, बाजी घोरपडे, दुर्दैव आहे आपलं, आपलेच मंडळी आपल्याच माणसांच्या विरोधात जात आहेत. पण शहाजीराजांना तिकडे कैद झाली आणि अली आदिल शहाने तिकडे फासा फेकला. शिवाजी महाराजांच्या मोठ्या बंधूंचं नाव काय आपल्याला कल्पना आहे का? त्यांचे मोठे बंधू जे होते त्यांचं नाव आहे संभाजीराजे. जिजाऊ साहेब आणि शहाजीराजे यांना एकूण 6 अपत्य झाली. थोरले आहे संभाजीराजे, त्यांची 4 अपत्य गेली, दगावली लहानपणी. आणि शिवाजी महाराज त्यांचा शेवटचा अपत्य आहे, ज्यांचा जन्म फाल्गुन वद्य तृतीया जी उद्या आहे. आणि त्या निमित्ताने आज शिवसेवा मंडळ, अजय नाईक, त्यांचे सगळे सहकारी आणि यांनी आज इथे जे एक छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे गडदुर्ग याच्याबद्दल एक माझं इथे व्याख्यान किंवा एक संवाद आपल्याशी ठेवलेला आहे. तर ती शिवजयंती जी आहे, आता कोणी कधी साजरी करतं तो मुद्दा वेगळा, पण मी लोकांना तेच सांगतो, शिवप्रेमींनो, एक फक्त विचार करा, आपले हिंदूंचे जे सण आहेत ते आपण तिथीने साजरे करतो का कसे साजरे करतो हे आपल्या मनाला एकदा विचारून बघा. आणि आपली दिवाळी, आपला दसरा, आपलं नवरात्र, आपली होळी आणि आपली दहीहंडी, कृष्णजन्म, रामनवमी आणि असे आपले हिंदूंचे जे सगळे सण आहेत, एवढंच कशाला आपल्या घरातलं कुठलंही मंगल कार्य आपण सुट्टीचा दिवस किंवा तारीख बघून करतो का, ते आपल्या मनाला एकदा प्रश्न विचारा. मग हे हिंदूंचे सण, हे आपल्या देशातील जे सगळे सण आहेत, हे साजरे करण्यासाठी ज्यांना आपल्याला शिल्लक ठेवलं, त्या शिवाजी महाराजांचा जन्म दिनांक, त्याचा जन्म, त्यांची जयंती, त्यांचा राज्याभिषेक दिन हा आपण परकीय तारखेने, परकीय याच्या दिनांकानुसार साजरा करायचा का तिथीनुसार साजरा करायचा, हा प्रत्येकाने प्रश्न आपल्या मनाला विचारा, कधीतरी विचारा. तर 1671 साली जेव्हा महाराजांनी आपलं पुन्हा 1670 साली त्यांनी पहिल्यांदा मुघलांच्या विरुद्ध त्यांनी जो तह केला होता, तो तह त्यांनी झुगारून दिला. तो तह झुगारून दिला आणि त्यानंतर त्यांनी आपली तलवार जी आहे ती मुघलांच्या विरुद्ध उपसली. पहिला त्यांनी मान दिला तानाजीला. सगळ्यांना आपल्याला माहिती आहे, गड आला पण सिंह गेला. महाराजांचे उद्गार अजरामर आहे. आधी लगीन कोंडाण्याचं, मग माझ्या रायबाचं. मुलाच्या लग्नाचं निमंत्रण द्यायला आलेला तानाजी मालुसरे, आणि त्याला जेव्हा कळलं की जिजाऊ साहेब आणि महाराज बेचैन आहेत का, तर तो समोर दिसणारा जो तिथे सिंहगड आहे, तो सिंहगड पारतंत्र्यात आहे. एक बेला किल्ला स्वराज्यातला तो तिथं आहे, तो पारतंत्र्यात आहे. आणि तानाजीला जसं म्हणलं की महाराजांचे ते सावलीसारखा तो असायचा, त्यांच्या बरोबर त्यांना महाराजांचं मन ओळखून होतं. आणि अशा अनेक सवंगड्यांनी महाराजांचं मन ओळखलेलं आहे. कोणाकोणाची नावं घ्यावीत? बाजी प्रभू आहेत, रायाजी बांदल आहेत, संपूर्ण बांदल सेना. तिथं शिवा काशीद आहे. शिवा काशीदला तर पूर्णपणे ठाऊक होतं की महाराजांचं प्रतिरूप घेऊन आपल्याला पालखीत बसून जेव्हा सिद्धी जोहरकडे जायचंय, तेव्हा आपला मृत्यू आपण आपल्या मृत्यूला हसत हसत सामोरं होतो. त्याला कळलं नसेल का हो? तो एवढा दुधखोळा होता, एवढा वेडा होता, त्याला एवढा असमंजस होता तो. पण माझा राजा सुरक्षित राहायला पाहिजे, लाखोंचा पोशिंदा सुरक्षित राहायला पाहिजे, या केवळ एकाच हेतूने महाराजांच्या ज्या सगळ्या सवंगड्यांनी प्राणार्पण केले आहे, त्याच्यामध्ये नरवीर शिवा काशीद हा देखील प्रथम क्रमांकाचा मानकरी. आपण विसरू नये कोणी. त्याला पुरेपूर ठाऊक होतं, ज्या क्षणी सिद्धी जोहरला कळेल त्या क्षणी आपला मृत्यू अटळ आहे. काय मागितलं त्यांनी महाराजांकडे? मला जहागीर द्या, मला वतन द्या, मला एवढ्या होनांचं बक्षीस द्या, मला सोन्याचा तोडा द्या.
काही मागितलं का? कुठेही नोंद नाहीये. त्याने काय सांगितलं? महाराज, तुमचं रूप घेऊन मी तिकडे जातोय, हेच माझ्यासाठी भाग्याचं लक्षण आहे, हेच माझ्यासाठी भाग्य आहे. ही अशी मंडळी, असे सगळे सवंगडी महाराजांना मिळाले होते. म्हणून हे स्वराज्याचा जो इथे तेजस्वी जो तिकडे अध्याय जो लिहिला गेला रायगडावरती 1674 साली ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला, तो अशा सगळ्या लोकांच्या मध्ये लिहिला गेलेला आहे. हे आपण विसरता कामा नये या लोकांचं बलिदान. तर महाराजांचा जो 1670 साली जेव्हा तानाजीने आपलं प्राणार्पण करून त्यांनी तिथे तो सिंहगड घेतला, त्याच्यानंतर 1670 साली पुन्हा महाराजांनी सुरतेवरती दुसऱ्यांदा स्वारी केली. 2 स्वाऱ्या झाल्या. पहिली स्वारी 1664 साली झालेली आहे. म्हणजे महाराजांची, त्याला आपण काय म्हणू, मनोभूमिका किंवा महाराजांची विचार करण्याची जी एक प्रगल्भता आहे ती किती पुढे काळाची आहे ना, हे तुम्हाला या एकाच उदाहरणात मी सांगतो. 1664 साली जेव्हा महाराज सुरतेवरती घसरले होते, म्हणजे त्यांनी जेव्हा तिकडे हल्ला केला होता, का केला होता? त्यांनी पत्र लिहिलंय औरंगजेबाला आणि त्यांच्या सगळ्या सेनाधिकाऱ्यांना, तिथल्या दक्षिणेमधल्या त्यांच्या अधिकाऱ्यांना पत्र लिहिलंय, तुमच्या फौजा वारंवार आमच्या स्वराज्यातून आमच्या स्वराज्याचं नुकसान करतात, आमच्या रयतेला नाडतात, आमच्या रयतेला त्रास देतात. तुम्ही त्याचे आम्हाला पैसे द्या, खंडणी त्याची द्या, अन्यथा तुमच्या प्रदेशावरती मी स्वारी करून तुमचं नुकसान करणार. उघडपणे त्यांनी महाराजांनी त्यांना सांगितलेलं आहे. आणि हे जेव्हा सांगितलं तेव्हा 1664 साली महाराजांनी काय ठरवलं? सुरत तिथे फार मोठं व्यापारी बंदर होतं, भरपूर पैसा तिथे होता, आणि तिथल्या एकेका पैशाची मोजदाद किंवा त्याची माहिती हे महाराजांचा हेर खात्याचा प्रमुख जो होता ना, बहिर्जी नाईक, त्या बहिर्जी नाईकाने शिवाजी महाराजांपर्यंत पोहोचवली होती. विचार करा, आज आपण इथं आहोत, सुरत कुठे आहे, रायगड कुठे आहे? महाराजांनी रायगडावरनं 1664 साली तर राजगडला होते, राजगडावरनं सुरतेला कूच केलं होतं, बरोबर? तेव्हा तो आजच्या सारखी काही गाड्या किंवा मोठे तुमच्या सगळ्या SUV आणि असा काही प्रकार नव्हता. घोड्यांवरनं रपेट करत महाराज सुरतेपर्यंत पोहोचले. आणि सुरतेचा सुभेदार तिथला जो होता, तिथला जो किल्ल्याचा हे होता किल्लेदार, तो होता इनायत खान. त्याच्यापर्यंत बातम्या येऊ लागल्या होत्या हळूहळू, कारण महाराजांना आधी मुळात इकडे जव्हार आणि रामनगर ही जी कोळी राज्य होती आपल्या इकडची, तिथं त्यांना पहिल्यांदा विरोध झाला. महाराजांनी साम दाम दंडभेद ही सगळी चाणक्य नीतीतली जी काही सगळी त्यांनी जी उपाययोजना दिलेल्या आहेत, त्याच्यापैकी त्यांनी दामनीतीचा वापर केला. त्यांना काही पैसे दिले आणि त्यांना गप्प बसवलं आणि त्यांना तिथून त्यांच्या राज्यातून प्रवेश मिळाला, कारण तो शॉर्टेस्ट रूट होता, तो अगदी नजीकचा तो रस्ता होता. मग महाराज सुरतेपर्यंत पोहोचले, ते उधन्याला पोहोचले, तरी इनायत खान सुस्त होता. तो म्हणतो, काय शिवाजी कुठे आहे? शिवाजी तिकडनं, तो राजगडवरून इथे येतोय, दक्षिणेतून इथपर्यंत ना, सुरतेपर्यंत. मला काय वेडा समजता का तुम्ही? काही बातम्या आणू नका माझ्यापर्यंत. मग सुरतेमध्ये इंग्रजांपर्यंत बातमी गेली. इंग्रजांपर्यंत बातमी गेल्यानंतर त्याची त्यांनी ऑथेंटिसिटी चेक केली, त्यांना लक्षात आलं की नाही, हे काही खरं नाही, शिवाजी महाराज खरोखर सुरतेच्या काठापर्यंत किंवा वेशीपर्यंत आलेले आहेत. हे त्यांना पटलं, हे त्यांना कळलं. शिवाजी महाराजांचा मुक्काम त्या सुरतेच्या वेशीवरती, त्यांनी तिकडे इनायत खानाला पत्र पाठवलं की बाबा, तुमच्या राजाने आमच्या स्वराज्याची नासाडी केलेली आहे, त्याची वसुली करायला, तुम्हाला दंड करायला मी इथे आलेलो आहे. मला अमुक अमुक रक्कम खंडणी दाखल तुम्ही द्या. मी सुरतेला उपसर्ग न करता, म्हणजे कोणत्याही प्रकारचा त्रास न देता मी परत माघारी निघून जातो पैसे घेऊन. इनायत खान म्हणाला, 1 पैसा मिळणार नाही तुम्हाला, आम्ही युद्धात सज्ज आहोत. त्याने काय केलं? सुरतेचा कोट आहे, म्हणजे आपण सुरतेचा आता काही कोट बीट काही नाही, आता रेवदंड्याचाही कोट आहे, माहिती असेल कोणाला तरी, रेवदंड्याला कोणी गेलं असेल इकडे, आजही त्याचे रेवदंड्याच्या संपूर्ण शहराभोवती कोट आहे, दगडी कोट आहे, त्याचे अजूनही दरवाजे, त्याची बांधकाम वास्तू काही जे बांधकाम भिंती शिल्लक आहेत त्याच्या, तो संपूर्ण कोटाने वेढलेला असा. जसं आता आपण हे बघतोय भिंती किंवा हा सगळा जो अडसर आहे, अशा प्रकारचं तर कोटाचं भिंतीचं बांधकाम असायचं, त्याच्या आतमध्ये सुरक्षित शहर असायचं त्याच्यामध्ये. तर तिकडे त्यांनी काय केलं? धनिकांकडनं पैसे घेऊन, बघा, धनिकांकडनं पैसे घेऊन, ज्यांची पैसे द्यायची ऐपत आहे त्यांच्याकडनं पैसे देऊन त्यांनी त्यांना आत घेतलं आणि बाकी त्यांना वाऱ्यावर सोडून दिलं.
शिवाजी महाराजांनी परत त्याला एक पत्र पाठवलं की मी तुला वॉर्निंग देतोय, हे एवढे मला पैसे दे खंडणी दाखल, मी कोणालाही त्रास न देता निघून जाईन, नाहीतर मी सुरत बेसुरत करीन, बेचिराग करून टाकीन मी. त्याने मग वाटाघाटीसाठी एक वकील पाठवला. इनायत खानाने शिवाजी महाराजांकडे वाटाघाटीसाठी एक वकील पाठवला. तो वकील नव्हता, तो एक प्रकारे मारेकरी होता. आणि तो शिवाजी महाराजांची वाटाघाटी करताना, कारण एक चित्र आहे उपलब्ध, तर चित्र उपलब्ध आहे आणि त्या चित्रामध्ये शिवाजी महाराज एका झाडाला ते पाल किंवा त्याला आपण म्हणतो की वरती अशी चादर किंवा अशा प्रकारचं एक कनात कापडाचं वस्त्र असं लावून तिथे बसले, त्या झाडाखाली बसले सावलीमध्ये. तो वकील तिथे आणि त्या वकिलाने वाटाघाटी सुरू असताना अचानक कट्यार काढून शिवाजी महाराजांनी हल्ला केला. आणि तो हल्ला केल्यानंतर शिवाजी महाराज तक्षणी मागे झुकले, मागे सरले. पण त्यांना काहीतरी कुठेतरी कदाचित त्या धक्क्याने किंवा तो वकील अंगावर पडल्याने जखम झाली असावी. आणि शिवाजी महाराजांनी आपल्या राजावरती हल्ला झाल्यानंतर ते संपूर्ण मराठा सैन्य त्यांच्याबरोबर होतं, सगळं पेटून उठलं आणि त्याने संपूर्ण सुरतेमध्ये आक्रमण करून संपूर्ण सुरत त्यांनी लुटून काढलं. वीरजी वोरा नामक तिकडे एक अतिशय धनाढ्य व्यापारी होता. कागदोपत्रात उल्लेख आहे त्याच्याकडे जवळजवळ 30 पिंप सोनं होतं त्या काळामध्ये. आश्चर्य वाटतं ना सगळा, पण एवढा बारीक सारीक तपशील जो आहे ना, आणि चांदी किती होती, त्याच्यामध्ये हिरे किती होते, मोती किती होते आणि इतर जिन्नस किती होतं, हे सगळ्याच्या तपशील त्या नोंदल्या गेलेल्या आहेत कागदपत्रामध्ये. बहिर्जी नाईकाने इत्यंभूत माहिती काढली. कशी काढली असेल नाही कल्पना. काय त्यांनी तिकडे सोंग घेऊन तो कसा काय राहिला असेल तिकडे शत्रूच्या प्रदेशामध्ये नाही कल्पना. पण स्वराज्यासाठी त्यांनी हे जे कार्य केलंय ना, हे कोणत्याही एका सरदाराच्याच तोडीचं आहे, बहिर्जी नाईकांनी केलेलं. कारण जी लक्ष्मी जी आहे ती स्वराज्यात येणार होती, तिचा उपयोग स्वराज्यातील काही बांधकामांसाठी, स्वराज्यातील काही गडदुर्ग बांधण्यासाठी होणार. त्यांची डागडुजी, त्यांचं रिनोव्हेशन, त्यांचं फोर्टिफिकेशन, म्हणजे त्याची सक्षमता वाढवण्यासाठी होणार होता. आणि म्हणून अनेक प्रकारच्या पातळ्यांवर, जसं एक प्रशासकीय पातळीवरती काम होतं तशा प्रकारचं तुमचं रणांगणात काम होतं, तशा प्रकारचं हे जे काम आहे ना, हे देखील कुठल्याही कमी प्रतीचं काम नाही, तर अत्यंत तोलामोलाचं काम बहिर्जी नाईकांनी केलं होतं. हाजी सय्यद बेग, हाजी सय्यद कासम असे अजून तिकडे काही व्यापारी होते. त्यांचेही वाडे खणती लावून लुटलेले आहेत, म्हणजे संपूर्ण तळघरापासून त्यांचे वाडे संपूर्ण लुटलेत. 2000 घोड्यांवरती शिवाजी महाराजांनी ती लूट लादली होती. विचार करा, 2000 घोड्यांवरती ती लूट सगळी ती लादली होती. घोड्यांवरती किंवा आपण बघितलं असेल खेचर असतं, त्यांच्यावरती कशा प्रकारे ते सामान भरलं जातं. त्या पाठीवरती असं एक खोगीर सारखं किंवा हे असतं, त्याला अशा दोन्ही बाजूला खोळी असतात आणि त्याच्यामध्ये या बाजूला आणि या बाजूला बॅलन्स करून ते सगळं सामान भरलं जातं त्याच्यामध्ये. आणि अशा प्रकार 2000 घोड्यांवरती त्यांनी तिकडे ते संपूर्ण सगळे लुटीचं जे होतं ते त्यांनी तिकडे एक ते सगळं धनलक्ष्मी जी सगळी मिळाली तिकडनं ती भरली आणि महाराज स्वराज्याकडे परत निघाले. महाराजांचा एक आपण त्याला म्हणू ना की एक विचारीपणा आहे, त्यांचा जो प्रगल्भपणा आहे तो या एका इथे सुरतेतल्या एका कथेतून किंवा एखाद्या गोष्टीतून तुम्हाला मी सांगतोय. माधवदास पारेख नावाचा एक तिकडे व्यापारी होता, एक किंवा तो तिथे दलालीचं काम करायचा. डच कंपनीसाठी तो अडत्याचं काम करायचा. तो अतिशय धनवान पण होता, पण तो प्रामाणिक होता, तो दानशूर होता आणि याची माहिती बहिर्जी नाईकांनी दिलेली होती. त्यामुळे महाराजांचे आपल्या अधिकाऱ्यांना, आपल्या सरदारांना आणि आपल्या सैनिकांना सक्त आदेश होते, मोहनदास पारेखच्या घराला हात लावायचा नाही. आज जो काही अपप्रचार महाराजांच्या बद्दल विशेषतः त्या सुरत किंवा गुजरातचं नाव निघतं तेव्हा केला जातो, त्याला हे शिवकालात नोंदलं गेलेलं अतिशय पहिल्या दर्जाचं त्याचा एक आपण ते खंडन करणारं उदाहरण आहे. हे आपण प्रत्येकाने आपल्या लक्षात ठेवा. महाराजांनी त्यांच्या घराच्या भोवती पारे ठेवलेले होते. कोणीही त्यांच्या घरामध्ये त्यांना त्रास द्यायचा नाही, हात लावायचा नाही त्या घराला, कारण तो दानशूर होता.
अतिशय सामान्य लोक जी होती त्यांना त्याने फार मदत केलेली होती त्या काळामध्ये. तर हे जेव्हा महाराज ती लूट घेऊन इथे आले, म्हणजे आता मी सांगितलं की 2000 घोडे नेलेले होते. 70 साली काय झालं, 70 साली पुन्हा हा जो सगळा 4 लक्ष होण्याचा मुलूक 23 किल्ले दिले. 23 किल्ले आहेत ना, त्याची नावानिशी त्याची नोंद आहे, कोणकोणते किल्ले दिले. मुळात किल्ले किती दिले होते त्याची कल्पना आहे का आपल्याला? महाराजांनी त्याच्यात पण मिर्झा राजा जयसिंहाला गंडवलं होतं. पुरंदर आणि वज्रगड किंवा रुद्रमाळ असे जोड किल्ले आहेत, पुरंदरच्या बाजूलाच आहे. कारण तो वज्रगड पडला, त्याच्यानंतर काळा बुरुज पांढरा बुरुज पडला, मग ते माचीपर्यंत दमदमे लावून त्यांनी हल्ला केला दिलर खानाच्या फौजांनी, आणि मग ती सगळी पुढची लढाई मगाशी सांगितलं तसा तो सगळा प्रसंग घडत गेला. पण पुरंदरच्या बाजूला तो वज्रगड, तर हा खरं हे 2 किल्ले आहेत. हा एक किल्ला आहे, रादर जोड किल्ला आहे, जोड किल्ला. तर त्या जोड किल्ल्यामध्ये महाराजांनी ते 2 नावं टाकली, एक किल्ला कमी झाला 23 किल्ल्यांमध्ये. शहापूर जवळ आपण जाताना बघतो डाव्या हाताला, जर का आपण आता जेव्हा रस्त्याने जातो नाशिककडे, डाव्या हाताला एक गडांची आणि सुळक्यांची एक रांग दिसते पश्चिमेकडे. तर ती आहे माहुली किल्ला. माहुली किल्ला, त्याच्या तिकडे अनेक सुळके आहेत. गिर्यारोहण जे करतात त्यांना माहिती आहेत. त्याच्यामध्ये इकडे तिथे नवरा आहे, नवरी आहे, भटजी आहे, वाजंत्री आहे, करवली आहे, वजीर आहे, अशी ते सुळक्यांची जगे तिकडे मांदियाळी त्या माहुली किल्ल्याच्या आसपास आहे. तो माहुली किल्ला आहे ना, तो 3 गडांनी मिळून बनलेला आहे. माहुली, भंडारदुर्ग आणि पळसगड. महाराजांनी ही 3 नावं त्याच्यात टाकली आणि ते 3 किल्ले दाखवलेले आहेत. ते 3 वेगवेगळे भाग आहेत, खरे गडाचे आहेत, एकाच गडाचे उपभाग वेगवेगळे आहेत. तरी अशा प्रकारे महाराजांनी ते 20 किल्ले दिले. कोणाला? मिर्झा राजा जयसिंहाला. म्हणजे इथे देखील पाचर मारले, कारण महाराजांसाठी एक एक किल्ला म्हणजे अक्षरशः रक्ताचा एक एक थेंब होता. आपल्या वडिलांसाठी. मगाशी मी बोलता बोलता थांबलो होतो, बंगळूरला असताना जेव्हा शहाजहांना अटक झाली होती तेव्हा आदी आदिलशाहानी फरमान दिलं होतं. आदी आदिलशाहानी यांना निर्वाणीचा एक निरोप दिला होता की कर्नाटकातील त्यांचा एक किल्ला जो होता बंगळूर मधील आणि इथे महाराष्ट्रातील कोंडाणा, संभाजीला त्यांनी सांगितलं तिकडे महाराजांचा मोठा बंधू, त्यांचं नाव संभाजी, त्याचंच नाव पुढे त्यांनी आपल्या मुलाला दिलं. कारण ते आपल्यापर्यंत आजही बऱ्याच ठिकाणी पद्धत आहे की दिवंगत आपले जे पूर्वज आहेत, काका आहेत, ते त्यांचं नाव आपल्या पुढच्या पिढीत आपण पुढच्या जनरेशनला देतो त्या प्रकारे. तर ते त्यांनी एक किल्ला आणि इथून एक किल्ला, इथून कोंडाणा सारखा बेलाग किल्ला, बळकट किल्ला महाराजांना शहाजी राजांच्या सुटकेसाठी द्यायला लागला होता. आणि शिवाजी महाराज आपल्या वडिलांच्या सुटकेसाठी तो किल्ला द्यायला तयार नव्हते. बघा, मी एकही शब्द चुकीचा सांगत नाही, एकही शब्द मी अतिरंजित सांगत नाहीये, एकही शब्द मी वावगा सांगत नाहीये. हे सगळं कागदोपत्रात नोंदलेलं आहे. शिवभारतात पण नोंद आहे. सोनोपंत डबीर आणि शिवाजी महाराज म्हणजे जिजाऊ साहेब जेव्हा आणि शिवाजीराव महाराज, जसं मगाशी सांगितलं की सोनोपंत डबीर हे तिथून शहाजीराजांच्या पदरचे हे अत्यंत विश्वासातली जी मंडळी आली अष्टप्रधानांसोबत, त्या सोनोपंत डबीर होते, ते इथे आले होते. सोनोपंत डबीर आणि शिवाजी महाराजांचा संवाद त्या शिवभारतात नोंदलेला आहे. त्यात ते असं म्हणतायत की आपले वडील तर एकच असतात, किल्ले आपण परत जिंकू शकू, अनेक किल्ले आहेत, मी वडिलांसाठी एक किल्ला द्यायला तुम्ही एवढे हायगाय काय करताय? हा थोडक्यात सांगतो मी आपल्याला माहिती. तर तेव्हा शिवाजी महाराज म्हणाले की शहाजी राजांना गाफील राहायचं कारण काय होतं? ते गाफील काय राहिले? त्यांच्यामुळे मला कोंढाणा द्यायला लागतोय. प्रत्यक्ष वडिलांसाठी देखील एक किल्ला सोडताना शिवाजी महाराजांच्या रक्ताचं पाणी झालं होतं. विचार करा, जयसिंह त्याला जेव्हा त्यांनी ते 20 किल्ले दिले तेव्हा महाराजांचं मन किती विदीर्ण झालं असेल, ते किती छिन्न विछिन्न झालं असेल, हे आपण फक्त कल्पना करू शकतो. गडांविषयी आत्मीयता असलेला हा एकच राजा आहे, एवढा विरळा राजा आहे. कारण यांच्या आधी गड किल्ले आहेत, त्यांच्या नंतरही गड किल्ल्यांचं काही काळात इंग्रजांनी जेव्हा तोफा आणल्या किंवा विमानांचा जेव्हा वापर होता तेव्हा गड किल्ल्यांचं, डोंगरी किल्ल्यांचं वगैरे महत्व कमी होत गेलं. आता तर काय फक्त पर्यटनाच्या दृष्टीने आहे, धांगडधिंग्याच्या दृष्टीने त्या गड किल्ल्यांचं महत्व राहिलेलं आहे. त्यामुळे हे जे महत्व शिवकाळात जे होतं
फोर्टिफिकेशन, त्या फोर्टचं, त्या गडांचं, त्या दुर्गांचं, त्या किल्ल्यांचं. कारण आज्ञापत्रात असं म्हटलेलं आहे, शिवाजी महाराजांचं कॉन्स्टिट्यूशन, त्याच्यात ते आज्ञापत्र म्हणून आहे, रामचंद्र पंत अमात्य बावळेकर त्यांनी ते लिहून ठेवलेलं आहे नंतर कालांतराने, की शिवाजी महाराजांना काय अपेक्षित होतं, त्यांना कोणत्या प्रकारे राज्यकारभार करावा हे त्यांना अपेक्षित होतं, त्यांनी सगळं लिहून ठेवलेलं आहे. त्याला आज्ञापत्र असं एक छोटं पुस्तक आहे, आपण प्रत्येकाने ते खरं वाचलं पाहिजे. किती अनुशासन त्याच्यामध्ये त्याच्यात नोंदी केलेल्या आहेत. आणि त्या आज्ञापत्रात त्यांनी म्हटलं की संपूर्ण राज्याचे सार ते दुर्ग, जर का दुर्ग नसले तर प्रजा जी आहे, जेव्हा संकट येतं, परचक्र येतं, तेव्हा ती प्रजा उद्ध्वस्त होते. आणि प्रजा उद्ध्वस्त झाली तर मग राज्य कसं आहे, राज्यच राहणार नाही. राज्य राहिलं तुम्ही राजे कुठले? त्यामुळे संपूर्ण राज्याचे सार हे दुर्ग, हे त्या आज्ञापत्रातलं फार महत्वाचं वाक्य आहे. त्या तपशील आहे तो आपण नंतर कधीतरी परवा सांगेन किंवा आत्ताही वेळेला सांगेन. तर 1670 साली पुन्हा महाराजांनी जेव्हा सुरत लुटली, पहिल्यांदा मी तुम्हाला मागाशी सांगितलं त्यांनी 2000 घोडे नेले होते. यावेळी त्यांनी काय नेलं होतं माहितीये का? त्यांना मोगलांच्या ताकदीचा आणि मोगलांच्या शौर्याचा अंदाज आल्यामुळे त्यांनी बैल नेले होते. आज घोड्याची जी चाल, घोड्याचा जो स्पीड, त्याचा वेग आहे तो किती असतो, बैलांचा किती असतो, त्याची चालीचा वेग किती असतो, याची आपल्याला कल्पना तर आहे. पण बैल नेले याचा अर्थ महाराजांनी मोगलांना बैलांप्रमाणे त्यांनी जोखलेलं आहे, मंद गती. हे आपण यातून ध्यानात घेणं फार गरजेचं आहे. त्यांनी बैलांची संख्या दुप्पट केली होती, कारण एक ठराविक अंतर बैल लादून आल्यानंतर ते बैल दमणार, तर त्यांना पुन्हा तर्रार करण्यासाठी, म्हणजे ताजे तवाने ठेवण्यासाठी त्यांनी त्या लूट पुन्हा दुसऱ्या बैलांवरती लादायच्या. आणि मग त्या प्रकारे असं ते, ज्याला आपण रिले म्हणतो, बॅटन, तर तशा प्रकारे त्यांनी ते महाराज 1670 साली ते सगळी संपत्ती पुन्हा लुटून इकडे आणली. एका लुटीमध्ये सुरतेच्या महाराजांना काय मिळालं माहितीये का? म्हणजे सगळे अतिशय इतिहासातले फार मोठे एक त्याला काय म्हणू आपण की वैशिष्ट्यपूर्ण त्यातल्या नोंदी आणि त्यातले तपशील आहेत. इथिओपिया जो हा देश आहे, त्यांचा एक वकील म्हणा किंवा त्यांचा एक प्रतिनिधी म्हणा किंवा त्यांचा एक म्हणजे डेलिगेट होतो, तिथे आला होता सुरतेला, आणि त्याने औरंगजेबाला नजर करण्यासाठी एक सोन्याचा पलंग आणला होता. हे त्याने सगळं बघितलं, लपडं लचांड, तो काय खरं नाही. त्याने तो शिवाजी महाराजांना नजर केला आणि स्वतःचा जीव वाचवला. भानगडच नको म्हणतो. तर अशा प्रकारच्या घटना या इतिहासातील फार आपल्याला एक माहिती देऊन जातात. तर 1670 साली पुन्हा सुरत लुटल्यानंतर महाराजांकडे अपरिमित द्रव्य आणि धनसंपत्ती आणि लक्ष्मी स्वराज्य दाखल झाली. आणि त्यानंतर महाराजांनी आपल्या गडांचा एक बळकटपणा किंवा त्यांची पुनर्बांधणी किंवा त्यांचं फोर्टिफिकेशन हे सुरू केलं. तर या सगळ्या याच्यामध्ये एक 1671 सालचा 71-72 सालचा एक कागद उपलब्ध झालेला आहे. त्या कागदामध्ये संपूर्ण महाराजांचे काही प्रमुख गड आहेत, त्यांच्यासाठी त्यांनी किती खजिना वापरायचा याच्या नोंदी आहेत. यालाही आक्षेप घेतला मोरोपंत पेशवे आणि त्यांचे जे काही फायनान्स बघणारी जी काही मंडळी आहेत त्यांनी आक्षेप घेतलाय, महाराज गडांवरती खूप द्रव्य संचय खर्च होतोय. महाराजांनी सांगितलं, कुळंबी जैसा शेतास माळा घालून शेत राखतो, तैसेच गड किल्ल्यांची साखळी करून आपल्या देशास आपल्या प्रजेस सुरक्षित राखण्यासाठी मला हे करणं गरजेचं आहे. आणि म्हणून हे असंख्य गड किल्ले जे आहेत त्यांना महाराजांनी फार मोठ्या प्रमाणामध्ये संरक्षित केलं. तर त्याच्यामध्ये फक्त रायगडासाठी त्यांनी संपूर्ण त्या वर्षासाठी 1,75,000 होन, तेव्हाच आहे म्हणजे हे जे सगळी संख्या किंवा जो आकडा सांगतोय, होन म्हणजे सोन्याचा होन. महाराजांच्या काळामध्ये सोन्याचा होन जो होता तो 3.42 घंटा त्यांचा स्वतःचा होता. आणि इतर काही जे होन होते सारण याच वेट मेजरमेंट मध्ये सगळे ते पाडले जायचे. त्यामुळे अशा प्रकारचे 1,75,000 होन हे बजेट त्यांनी तिकडे सँक्शन केलं होतं. कशासाठी? गड किल्ल्यांच्या बळकटीसाठी. त्यात फक्त रायगड किल्ल्यासाठी 50,000 होन त्यांनी तिकडे मंजूर करून ठेवलेले आहेत. कागद वाचले ना की आपल्याला आनंदाचं भरतं येतं. ते ओरिजिनल कागद बघितले की, अस्सल कागद बघितले की हा राजा, हा दुर्गाधिपती जो आहे, हा गडांच्या बाबतीमध्ये किती सजग होता.
हा किती गडांच्या रक्षणासाठी आतुर होता, कारण त्याला पूर्णपणे माहिती होतं की संपूर्ण राज्याचं सार ते दुर्ग. रायगडावरती त्यांचं निवासस्थान जे आहे, राजसभेचं प्रवेशद्वार जिथे नगारखाना आहे, राणी वशाचं प्रवेशद्वार जे आहे आणि जगदीश्वराचा प्रासाद जो आहे त्या प्रासादाचं प्रवेशद्वार जे आहे, किंवा व्याडेश्वराचं मंदिर आहे, तिथे वाड्यांचा समूह आहे. अष्टप्रधानांचे वाडे आहेत, 8 प्रधानांचे वाडे तिथे रायगडावरती आहेत. त्या 8 प्रधानांच्या वाड्यामध्ये तिथे व्याडेश्वर म्हणून त्यांनी एक शंकराचं महादेवाचं मंदिर ते स्थापन केलेलं आहे. तिथल्या लोकांना, त्या वाड्यातल्या समूहातल्या लोकांना दर्शन घेता यावं म्हणून त्या सगळ्यांची जी प्रवेशद्वार आहेत ती पूर्वाभिमुख आहेत. आपल्या हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे, आपल्या वास्तुशास्त्राप्रमाणे. महाराजांचं आता रायगडाबद्दल मी आपलं थोडक्यात त्यांच्या जे काही वास्तू उभारल्या आहे त्याची माहिती देतो. कारण शिवचरित्र हे जे आहे, तर शिवचरित्र तुमच्यासारखे जेव्हा शिवप्रेमी समोर बसतात आणि आमच्या समोर जेव्हा असा माईक येतो तेव्हा मला रात्र देखील कदाचित कमी पडेल. त्यामुळे आपण थोडक्यात आवर्त घेऊ. मी आपल्या रायगडाच्या काही याच्याबद्दल माहिती देतो की त्यांनी जे 300च्या आसपास बांधकामं उभारली होती त्यातील काही महत्वाची. तर राज निवास संकुल किंवा रॉयल रेसिडेन्शियल कॉम्प्लेक्स, महाराजांचा राजवाडा तो त्यांनी तिथे उभारला होता. सोन्याचे पत्रे होते का हो? नाही, मातीचीच कौलं होती. कारण राजा आमचा जो आहे ना, हा निर्मोही राजा आहे. याला कोणत्याही प्रकारचं त्याला आमिष, त्याला कोणत्याही प्रकारचं छान चौकीची त्याला गरज नाहीये. तो प्रजा रक्षणार्थ त्याचं जी राजमुद्रा जी आहे ना, मग अशी म्हटलं की राजमुद्रा दिली होती. काय त्या राजमुद्रेत लिहिलेलं आहे? प्रतिपतचंद्र लेखे वरदेशनूर विश्ववंदिता साहसुनो शिवसैस्या मुद्रा भद्राय राजते. त्यातलं शेवटचं बाकी सगळं आपल्याला माहिती आहे की शहाजीचा मुलगा शिवाजी प्रतिपदेच्या चंद्राप्रमाणे त्या कलेप्रमाणे वाढत जाणे राजमुद्रा ही अखेर सगळी पूर्णत्वाला जाईल. पण शेवटचं वाक्य जे आहे ते फार महत्वाचं आहे. मुद्रा भद्राय राजते, ती सदैव लोककल्याणाकरता कार्यरत राहील. हे जे वाक्य आहे ना, हे महाराजांच्या वयाच्या 12व्या वर्षी त्यांना हे त्यांच्या मनामध्ये ते ठसवलेलं वाक्य आहे. आणि शिवाजी महाराजांनी आपल्या आयुष्याची उणीपुरी 50 वर्ष हे संपूर्ण ते त्या प्रकारेच वागलेले आहे. रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लावून देऊ नका, असा आपल्या अधिकाऱ्यांना, आपल्या सैन्याला सांगणारा हा जगातील एकमेव राजा आहे. आणि आपल्याला फार अभिमानाने सांगावं असं वाटतं की असा प्रकारचा राजा हा रयतेच्या पाठीवरती आजपर्यंत पृथ्वीवरती झाला नाही. आणि म्हणूनच 400 वर्ष नाही, पुढची 400 वर्ष नाही, त्याच्या पुढचीही 400 वर्ष होतील तरी जगाच्या अंतापर्यंत, जसं मगाशी त्या जगदीश्वराच्या प्रासाद म्हटलेलं की यावत चंद्र दिवाकरो विलसत, जोपर्यंत चंद्र सूर्य आकाशात विलसत राहतील, येत राहतील, तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव तुमच्या आमच्या मनातून कुठेही एक क्षणभर देखील पुसलं जाणार नाही. तर रायगडावरती त्यांनी तिथे राणीवसा जो उभारलाय, त्या राणीवसाला त्यांनी शौचकूपाची निर्मिती केलेली आहे. कल्पना आहे आपल्याला, राजगडावरती पण केलेली आहे. राजगडावरती दुहेरी तटबंदी त्यांनी बांधलेली आहे. संजीवनी माचीच्या इकडे तिथे त्या एका तटबंदीमध्ये त्यांनी शौचकूप उभारलाय. का उभारलाय तिकडे? तटबंदीच्या इथे पहाऱ्याची जागा आहे. माझी म्हटलं की राजगड जो आहे हा अतिशय त्याला काय म्हणतो आपण, भलणार कुठूनही त्याच्यावरती हल्ला होऊ शकला अशा प्रकारचा तो गड आहे. त्यामुळे पहाऱ्यामध्ये ढिलाई येऊ नये, पण तुमचे प्रातर्विधी जे आहेत त्याला तो कोणी रोखू शकत नाही. त्यामुळे पहारेकरांसाठी तिथे त्यांनी त्या तटबंदीमध्ये शौचकूप उभारला. आजही आपल्याला जाऊन बघता येत. रायगडावरील राणीवशाचं जे निवासस्थान आहे तिथे त्यांचे वाडे जे आहेत, यांच्या स्वतःच्या वाड्या देखील आहेत, स्नानगृह आहे. पण महिलांच्या बाबतीत हा राजा किती सजग होता, सतर्क होता आणि किती जागरूक होता. त्यांनी ही व्यवस्था तिकडे कोणत्याही मुघल साम्राज्यामध्ये, कोणत्याही नंतरच्या आतापर्यंतच्या साम्राज्यामध्ये नव्हती. कोणत्याही प्रकारच्या जी त्यांनी तिथे केलेली आहे. बिल्ट इन टॉयलेट ब्लॉक्स, सेल्फ कंटेंट टॉयलेट ब्लॉक्स बांधलेले आहेत. आपण रायगडावरती जातो, फक्त थोडक्यात शिवाजी महाराजांचा तिकडे जी मूर्ती आहे होळीच्या मार्ची ती बघतो. सिंहासनाला जाऊन तिकडे आपण ती महाराजांची मूर्ती त्या मेघडंबनीमध्ये प्रस्थापित केलेली आहे कोणी, ती आपण जाऊन ते दर्शन घेतो. हा हे टकमकटोक दिसतंय, इथे जगदीश्वराचं मंदिर दिसतंय, जाऊ दे पाय दुखले, आता आपण परत जाऊया. पण रायगडावरती राणीवशामध्ये त्यांनी जे सेल्फ कंटेंट टॉयलेट ब्लॉक्स, म्हणजे स्त्रियांच्या आत्मसन्मानाबद्दल, मानसन्मानाबद्दल, त्यांच्याबद्दल हा राजा 350 वर्षापूर्वी देखील किती जागरूक होता याचा आपण विचार करा.
हा द्रष्टा राजा आहे, हा विजनरी राजा आहे, हा काळाच्या पुढे विचार करणारा राजा आहे. आज आपण बघताय आपल्या ज्या बिल्डिंग आहेत, कधी आपण ऑब्झर्व केलंय का आपल्या बिल्डिंगला देखील जो आपला मैला उत्सर्जित होतो तर तो कसा बाहेर जातो? आपले जे काही टॉयलेट ब्लॉक्स आहेत त्याच्या बाहेरच्या बाजूला खाली आपल्या बिल्डिंगच्या टाके बांधलेले सेप्टिक टँक आहे, त्याच्यामुळे तो मैला जमा होतो, त्याच्यात तो जो वायू तयार होतो प्रदूषित वायू तो आपल्या बिल्डिंगच्या बाहेरून पाईप लावलेले आहेत, बरोबर आहे, सिमेंटचे पाईप आहेत ते. तर सिमेंटच्या पाईप मधनं तो आपल्या बिल्डिंगच्या वरती 6 फूट उंचीवरती ते पाईप सोडलेले असतात, तिकडनं तो सगळा जो विषारी तो प्रदूषित वायू आहे तो सगळा हवेमध्ये डिस्पर्स केला जातो की तो मोकळा केला जातो. रायगडावरच्या त्या राणीवशामध्ये आपण विचार केलात किंवा आपण विचार करू शकणार नाही अशा प्रकारे 18 इंच भिंतीच्या आत त्याच्यामध्ये त्यांनी, आताच्या आपल्याला परिभाषा सगळ्या माहिती आहेत म्हणून त्या परिभाषेत सांगतोय, कन्सिल्ड त्यांनी ते सगळे जे वायू किंवा तो गॅस आहे सगळा तो बाहेर जाण्यासाठी त्यांनी कन्सिल्ड त्यांनी तिकडे ते हे केलेलं आहे. आपण विचार करू शकता या राजाने एवढा विचार कसा काय केला असेल त्यावेळेला. आत्ता देखील आपण या आत्ता आधुनिक काळामध्ये 21व्या-22व्या शतकामध्ये आपण आपल्या बिल्डिंगला भिंतीच्या बाहेरून पाईप काढतोय, त्यांनी तिकडे ते कन्सिल्ड त्यांनी तिकडे केलेलं आहे. विचार करा, ते जे तिकडे तो जो मैला तिथे निर्माण, तो गॅस निघून गेल्यानंतर तो मैला तिकडे जो जमायचा ते सोनखत त्याचं तयार व्हायचं आणि तिथेच राणी वसा आहे त्याच्या मागच्या बाजूला त्यांनी तिकडे उपवन फुलवलं होतं. राणी वसाला विहार करण्यासाठी दासीना तिकडे विरंगुळा करमणुका, कारण आपल्यासारखं आतासारखं मोबाईल नाहीये, व्हॉट्सअप नाहीये, फेसबुक नाहीये, इंस्टाग्राम नाहीये, टीव्ही नाहीये, रेडिओ नाहीये, विरंगुळा काहीतरी पाहिजे ना. मग अशा प्रकारचे काही विरंगुळा तिथे स्तंभ उभारले होते त्यांनी, त्या स्तंभामध्ये रात्रीच्या कारंज फुलवलं होतं, तिथे ते कोनाडे होते, त्या कोनाड्यामध्ये देवळ्या असायच्या, त्याच्यामधून पणत्या लावल्या जायच्या, निरंजन लावली, त्याच्यामधून त्या प्रकाशामध्ये ती कारंजी फुलायची. मनोहरी दृश्य. आज विचार करा काय प्रकारचं ते रायगडावरचं बांधकाम आहे सगळं. तिकडे महाराजांचा राजवाडा जो आहे ना तो वास्तुशास्त्रात म्हणून नैऋत्य दिशेला आहे, त्या वास्तूच्या तो पूर्वाभिमुख आहे. आताचा जो आपला जगदीश्वराचा जो प्रवेश आहे तो आपण जेव्हा ब्राह्मण वाड्यावरनं आणि हुजूर बाजारातून जेव्हा जातो तिथून तो आपण पश्चिमेकडून आत शिरतो. मूळ आहे तो खालून तिकडनं पूर्वेकडनं आहे, पण तो बंद केला आता आर्किओलॉजीने त्या विशिष्ट कारणासाठी. ते कारण तुम्हाला आम्हाला माहिती असतील, जाऊ दे. पण हे पूर्वाभिमुख आहे, जो आपल्या धर्मशास्त्रानुसार आपल्या रूढीनुसार त्यांनी तो बांधून घेतलाय. त्यावेळेला तिथे नगारा असायचा वरती, ते नगारा महाराज यांच्या तिकडे नौबत दिली जायची की शिवाजी महाराज तिथे दर्शनाला येत आहेत, त्यामुळे त्या प्रकारचं तिकडे सगळं ते काटेकोरपणा तिकडे पाळला जायचा. इथे राजसभेचं जे प्रवेशद्वार आहे तिथे देखील नगारा आहे मोठा, आणि ती रायगडावरची सगळ्यात उंच इमारत आहे. रायगडावरची सगळ्यात उंच इमारत ती आहे, तिथून नगारा दिला, तिकडे नगारा नौबत वाजायची. तिथे त्यांची टांगसाळ, महाराजांनी राजाभिषेक प्रसंगी सोन्याची नाणी पाडली, तांब्याची नाणी पाडली, तांब्याची नाणी पाडली त्यांनी खाली तिकडे मध्यभागी पाचाडला पाडलेली आहे. पण सोन्याची नाणी त्यांच्या राजवाड्याच्या ईशान्य दिशेला, उत्तर दिशेला त्यांच्या इथे त्यांनी ती टांगसाळ बांधून घेतलेली आहे. तिचा दरवाजा देखील पूर्वाभिमुख आहे, बंदिस्त आहे, छोटेखानी आहे ती टांगसाळ. साधारण ही जी एवढी खोली आहे ना याच्या एवढी खोली असेल ती. आजही तिकडे कशा प्रकारे तिथे सोन्याचे होऊन पाडले जात असावे हे आपल्याला अत्यंत तपशीलवार कळू शकतं, दिसतंय तिकडे. ते गरम धातूचं नाणं ते पाडल्यानंतर कसं थंड केलं जायचं त्यासाठी तिकडे तिने दगडाचे त्यांनी रांजण ठेवलेले, त्यात टाकलं जायचं की त्याचं हार्डनिंग व्हायचं, कठीणत्व त्याला मिळायचं त्या नाण्याला. त्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या वास्तुशास्त्राचा विचार करून, गडदुर्गांच्या बळकटीचा विचार करून महाराजांनी तिथं त्यांनी या दुर्गाधिपतीने तिथे त्याने बांधून घेतलेलं आहे. त्यांनी अशा प्रकारे आपले अनेक गड तिथे केले. सिंधुदुर्ग त्यांनी जो बांधला तो त्यांनी भर समुद्रात बांधलेला आहे. आपल्यापैकी अनेक जण गेले असतील सिंधुदुर्गाला. मालवण जवळील कुर्टे बेटावरती त्यांनी तिकडे बांधवलाय तो. त्यांनी पहिल्यांदा तानाजी, मानाजी, सावजी आणि गंगाजी कोळी या 4 लोकांना त्यांनी तिकडे पाहणी करण्याकरता, म्हणजे रेकी करण्याकरता पाठवलं की बाबांनो तिथे जायचा मार्ग कसा आहे, वाटेमध्ये तुमच्या होड्या जातील किंवा काही खडक आहेत का वाटेमध्ये, पण तिथपर्यंत पोहोचल्यानंतर आपल्या इकडे पाण्याचा साठा, कारण भर समुद्रामध्ये गोडं पाणी मिळणार कुठून, आणि तुम्ही प्रत्येक वेळेला समुद्रामध्ये तुम्ही खुशकी म्हणजे जमिनीवरून तुम्ही तिथपर्यंत नेणार कसं, ट्रान्सपोर्ट कसं करणार तुम्ही तिकडे. तर त्यामुळे तिथं मिळतील का हे त्यांनी सगळं तपशील त्यांनी काढून आणला.
त्यांनी संपूर्ण तिकडे पाहणी केली आहे 4 मंडळींनी. ही कोळी समाजातील मंडळी आहे. त्यांनी तिकडे पाहणी केल्यानंतर त्यांनी जो त्यांचा रिपोर्ट, त्यांनी त्यांचा जो तिकडे अनुमान संपूर्ण ते निष्कर्ष महाराजांपर्यंत पोहोचवला. तेव्हा महाराजांनी ठरवलं की नाही, इथे आपलं गड बांधायचा. आणि जो किल्ला महाराजांना त्यांच्या आयुष्यात जिंकता आला नाही, जझीरा ए मेहरूब, आता आपण ज्याला मुरुड जंजिरा म्हणतो सामान्यप्रमाणे, तो जझीरा ए मेहरूब हा जो किल्ला होता, मूळ किल्ला आपल्या रामकोळ्यांचा होता. तो रामकोळ्यांना बेसावतपणे गाठून त्यांना त्या सिद्ध्यांनी तिकडे त्या पिंपातून त्यांच्या सैनिक आणले होते आणि त्यातून रात्रीच्या वेळेला त्यांना ते मद्यपान त्यांना सेवन करायला लावून त्यांना बेसावर असताना जरा गाठून ते सगळे सैनिक बाहेर पडले आणि त्याच्यावरती ताबा मिळवला. त्याच्यानंतर तो किल्ला सिद्ध्यांच्या ताब्यातून कोणाकडे आजपर्यंत गेला नव्हता. नंतर तो शिवकाळ फार उत्तर काळामध्ये तो आपल्याकडे आलाय, पेशव्यांच्या काळामध्ये. पण हा किल्ला शिवाजी महाराजांना जवळजवळ 8 ते 10 वेळा प्रयत्न करून हा जिंकता आला. पण त्याच्या उरावरती म्हणून त्यांनी ही अभेद्य शिवलंका वसवलेली आहे तिकडे सिंधुदुर्ग. त्याच्यामध्ये गोड्या पाण्याच्या विहिरी आहेत, आश्चर्यकारक आहे. साखरभाव, दूधभाव आणि दहीभाव, काय गोड नाव आहेत ना, आणि पाणी पण तेवढंच गोड आहे त्याचं तिथे. या किल्ल्याच्या भूमिपूजनासाठी त्यांनी स्थानिक तिकडचे जे ब्राह्मण होते त्यांना नेलं. ते यायला तयार नव्हते. 2-3 वेळा त्यांच्या निरोप यायला नाही. शेवटी महाराजांनी हुकूम टाकला, त्यांना धरून घेऊन या. ते त्यांना धरून घेऊन आलं तिकडे. खरं म्हणजे महाराज ब्राह्मणांच्या बाबतीत अतिशय सहिष्णू होते, पण ते ऐकायला तयार नाही. त्यांना धरून तिकडे घेऊन आले. त्यांनी विचारलं, तुमचं न येण्याचं कारण काय? मी तुम्हाला सांगतोय इकडे आपलं भूमिपूजन करते. तुम्हाला महाराज, तुम्ही इथे भूमिपूजन करून निघून जा, पण इकडे सत्ता जी आहे ती सिद्धीची आहे आणि तुम्हाला माहिती आहे त्याचं क्रौर्य किती आहे. तो आम्हाला गोणीत भरून समुद्रात बुडवेल, नाही तर तो आमचा इथे शिरच्छेद करेल, नाही तर आम्हाला तो जाळेल. ते मला असं होणार नाही. आता इथून माझी सत्ता इथे सुरू होते, हे संपूर्णपणे माझं इथे लक्ष असेल. आणि हे आश्वासन दिल्यानंतर त्या 2 ब्राह्मणांनी तिथे जाऊन तो मुहूर्ताचा, त्या मोर्याचा धोंडा ज्याला म्हणतात, त्या मोर्याच्या धोंडाच्या ठिकाणी तिथे त्यांनी त्या सिंधुदुर्गाची पायाभरणी केली. सागरातला किल्ला आहे. महाराजांनी तिथं त्या पायामध्ये, गडाच्या त्या किल्ल्याच्या पायामध्ये त्यांनी कित्येक खंडी शिस ओतले. का? कारण शिसावरती त्या खाऱ्या पाण्याचा काही प्रभाव पडत नाही म्हणून त्यांनी शिस ओतलंय त्याच्यामध्ये. राजा जो हा विचार, म्हणजे हे इंजिनियर होते का? हो, सिव्हिल इंजिनियर होते? नाही. हे कोणी अत्यंत लढवय्ये असे काही कोणी होते का? नाही. स्त्रियांच्या बाबतीत त्यांचं जे काही धोरण आहे सौहार्दाचं, त्यांचं एक जे आत्मीयतेचं त्यांचं जे धोरण आहे, हे शिवाजी महाराजांच्या अंगातले जे गुण आहेत हे सगळे उपजत आहेत. आणि म्हणून बाबासाहेब पुरंदरे म्हणतात नेहमी की शिवाजी महाराज म्हणजे असामान्य मातेच्या पोटी जन्माला आलेला असामान्य पुत्र आहे. अनेकांनी त्यांचा गौरव केलाय. कवी भूषणाने केलेला आहे, उत्तरकालीन अनेक कवींनी केलं. जसं मगाशी मी अनेक कवींचं काही नाव घेतलं. शंकर वैद्यांनी केलेलं आहे. शतकांच्या यज्ञातून उठली एक केशरी ज्वाला, 10 दिशांच्या हृदयामधून अरुणोदय झाला. अशा अनेक कवींनी छत्रपती शिवाजी महाराजांचं वर्णन केलंय. तर अशा रायगडावरती महाराजांनी जे वास्तुशास्त्रातले एक सगळ्या ज्या काही चमत्कार म्हणा किंवा ज्या काही त्यांनी तिकडे योजना, उपाय, परियोजना केलेल्या आहेत, या तुमच्या आमच्यासारख्या सच्च्या शिवभक्तांनी ते जाऊन बघणं, आपल्या पुढच्या पिढीला, आपल्या ओळखीच्यांना दाखवणं. आपण कुठलाही चित्रपट किंवा आपल्या कोणत्याही सहलीला आपण अगदी सहज जातो. तसे महाराजांचे गड किल्ले आहे ते सहलीचं ठिकाण नाहीये, तर ते आपली शौर्य पीठ आहेत, ते आपली सन्मान पीठ आहेत. आपण तिकडे जाऊन त्यांच्यासमोर नतमस्तक व्हायला हवे. कारण आपली पुढची पिढी जर का सक्षम, आपली पुढची पिढी जर का निर्व्यसनी व्हायची असेल, ती जर का चारित्र्यवान व्हायची असेल, तर त्यांच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांइतका चारित्र्यवान पुरुष आपल्या देशात कोणीही झालेला नाही. हे आपण सगळ्यांनी लक्षात घेणं गरजेचं आहे. मी आता शेवटची 3 कडवी फक्त कवी भूषणाचे आपल्याला ऐकवतो. आणि आजचं माझं जे काही आपले 2 शब्द म्हणत नाही, कारण ते बरेच शब्द झाले, कोणतरी मोजलेही असतील, त्याच्यामध्ये हल्ली सोय आहे तशा, मी त्यामुळे 2 शब्द म्हणत नाही नक्कीच मी. पण शेवटची 3 कडवी जी आहेत ती मी त्यात बरीच कडवी आहेत कवी भूषणाची, ब्रजभाषेतील आहेत. कधीतरी त्या विषयावरती बोलू आपण एक दिवस पूर्णपणे. कवी भूषण ज्याला आवड असेल, कारण तो ब्रजभाषेतला आहे.
ती ब्रज भाषेतली जी काव्य रचना आहे ना ती पहिल्यांदा आपल्याला, आता तो कोण बुमरा आहे, शोएब अख्तर आहे किंवा अजून कोण कोण तो ॲलन डोनाल्ड आहे, यांचे बाउन्सर जसे असतात ना तसे बाउन्सर सारखे आपल्या कानाच्या बाजूने किंवा डोक्याच्या वरून जातात. पण जेव्हा त्या शब्दांचा अर्थ कळतो ना तेव्हा तो इथे हृदयाला आपल्या भिडतो, आपल्या डोक्यामध्ये शिरतो आणि आपल्या तो रक्तात पसरत जातो की शिवाजी महाराज जे किती मोठं व्यक्तिमत्व, किती उत्तुंग उदात्त उन्नत व्यक्तिमत्व आहे हे आपल्याला त्या कवी भूषणाच्या काव्यातून कळतं. तर 3 कडवी अशी आहेत. ती एकच कडवं म्हणतो कारण बराच वेळ झालेला आहे, ऑलरेडी उशीर झालाय. शेवटचा कडवं म्हणतो याच्यावरती. देवल गिरावते फिरावते निसाने आली, ऐसे डोबे राव राणे सभी गए लपकी. मी पहिल्यांदा कडवं ऐकवतो आणि मग आपल्याचा अर्थ सांगतो. देवल गिरावते फिरावते निसाने आली, ऐसे डोबे राव राणे सभी गए लपकी. गौरा गणपति आप औरन को देत ताप, अपने ही बारी सब मारी गए दबकी. पीरा पैगंबरा दिगंबरा दिखाई देत, सिद्ध की सिद्धाई गई रही बात रबकी. काशी की कला गई मथुरा मस्जिद भई, शिवाजी न होतो तो सुनाती होत सबकी. आपल्याला फक्त शेवटचं माहिती आहे हे वाक्य. त्याचा अर्थ असं की देवळं पाडून, आपली जी मंदिरं आहेत हिंदू धर्माची ती पाडून जिकडे तिकडे अलीची निशाणं लागत आहेत, त्यांच्या निशाणांचं प्राबल्य वाढत चाललंय. देवल गिरावते फिरावते निसाने आली, ऐसे डोबे राव राणे सभी गए लपकी. हे जे राव राणे तिकडचे सगळे जमीनदार आहेत, सरदार आहेत, जागीरदार आहेत, राज्यकर्ते आहेत, त्या सगळ्यांची बोलती बंद झालेली आहे, सगळ्यांचा आवाज तिकडे म्लान झालेला आहे. एकही जण त्यांचा प्रतिकार करू शकत नाहीये. गौरा गणपती आप औरन को देत ताप, अपनी बारी सब मारे गए. गौरी आणि गणपती या आपल्या विघ्नहर्त्या देवता आहेत. आपण जेव्हा आपल्यावरती संकट येतो तेव्हा आपण त्यांचं पूजन करतो, त्यांचा धावा करतो की हे गजानना हे आम्हाला पाव, आमचं रक्षण कर. पण तुमच्यावरती जेव्हा पाळी आली आहे तेव्हा तुम्ही लपून बसलाय, असा प्रतिप्रश्न त्यांना कवी भूषण करतोय. गौरा गणपती आप औरन को देत ताप, अपनी ही बारी सब मारी गए दबकी. तुमच्यावरती तुम्ही लपून बसताय. पीरा पैगंबरा दिगंबरा दिखाई देत, सिद्ध की सिद्धाई गई रही बात रब की. जिकडे तिकडे पीर फकीर आणि हे जे सगळे त्यांचे मुल्ला मौलवी त्यांचं प्राबल्य वाढत चाललेलं आहे आणि सिद्ध पुरुष किंवा जे योगी आहेत त्यांचं पारिपत्य होत चाललेलं आहे. सिद्ध की सिद्धाई गई रही बात रब की, म्हणजे आता फक्त जिकडे तिकडे रबचा उद्घोष होतोय. काशी हो की कला गई मथुरा मस्जिद भई. काशीला अवकाळ आलेली आहे. काशी विश्वेश्वराचं आपलं मंदिर नंतर कालांतराने औरंगजेबाने पाडलं तिकडे. काशी हो की कला गई मथुरा मस्जिद भई, तिकडे मशीद झालं मथुरेच्या मंदिराची. शिवाजीनं होत तो सुनाती होत सबकी. सगळ्यांचं काय झालं असतं हे आता मी सांगण्यापेक्षा आपण सगळे ते जाणून आहात. आणि याच एका माझ्या काव्यावरती, या कवी भूषणाच्या काव्यावरती मी आपल्या समोर जे बोललोय तेवढं मी बोलतो. मी थांबतो. मला पुन्हा कधी शिवसेवा मंडळाने जर का संधी दिली आणि त्यांच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी, तर कवी भूषण हा जो एक ब्रजभाषेतला जो एक अत्यंत महाकवी आहे तो कानपूरचा आहे, उत्तर प्रदेश मधील. ते त्रिविक्रमपूर किंवा टिकमापूर असं तिकडचं आता त्याचं अपभ्रंशित नाव आहे आणि तो तिकडनं इकडे आला होता. त्या कवीच्या ज्या रचना आहेत ना त्या खरोखर छत्रपती शिवाजी महाराजांचं एवढं त्यांनी गुणगौरव केलाय, गुणगान केलेलं आहे त्याच्यावरती. म्हणजे आपण नेहमी ऐकतो इंद्रजमी जंबपर वाडो स्वंबपर आणि अशा प्रकारच्या अनेक रचना त्या कवीने छत्रपती शिवाजी महाराजांवरती केलेल्या आहेत. त्यांनी शिवाजी महाराजांना एका याच्यामध्ये त्यांनी 52 विशेषण लावलेली आहेत. सर्जा शिवाजी साजी चतुरंगवीर रंग में तो रंग चढी, सर्जा शिवाजी जंग जितन चलत आहे. अशी अनेक त्यांनी काव्य महाराजांनी लिहिलेली आहेत. तर त्यावेळी कधी जर का संधी मिळाली आणि मी असं त्यांना विनंती करेन की अशी संधी द्यावी, कारण हा योगायोग आहे. त्यांची स्थापना 1967 ची आहे आणि माझा जन्मही 1967 आहे. त्याच्यामुळे मी त्यांच्याशी आज जोडला गेलोय तशाही प्रकारे. त्यामुळे ही संधी मला पुन्हा मिळेल अशी मी मनापासून इच्छा व्यक्त करतो. आणि आजचं माझं आपल्याशी जो संवाद साधला, आजचं जे काही आपल्या समोर 2 शब्द बोललो ते संपवतो. मी पुन्हा एकदा विनंती करतो, छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. धन्यवाद. बंद कशी करायची?